मन की बात या कार्यक्रमाच्या 132व्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धावरती भाष्य केलेलं आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचं संकट निर्माण झालंय, पण भारत या सगळ्या आव्हानाचा सामना करतोय। आपले जागतिक संबंध, वेगवेगळ्या देशांकडून आपल्याला मिळत असणारे सहकार्य आणि गेल्या एका दशकामध्ये देशाने मिळवलेली क्षमता यामुळे भारत या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतोय। त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावं, कुठल्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। साथियों, जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है। इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है। यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है। इसमें स्वार्थ भरी राजनीति का कोई स्थान नहीं है। ऐसे में जो भी लोग अफवाह फैला रहे हैं वे देश का बहुत बड़ा नुकसान कर रहे हैं। मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए। दरम्यान कोलकाता इथल्या प्रचार सभेच्या वेळेला मोदी नेमकं काय म्हणाले तेही देखील आपण बघूया। वेस्ट एशिया में चल रहे युद्ध पर सबकी नजर है। इस युद्ध का प्रभाव भारत पर कम से कम पड़े, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है। युद्ध शुरू होने के बाद से ही मैं इन देशों के सभी राष्ट्राध्यक्षों से लगातार बात कर रहा हूं, संपर्क में हूं। सारे ही देश युद्ध क्षेत्रों में फंसे भारतीयों की सुरक्षा को प्राथमिकता दे रहे हैं। भारतीयों के हितों की सुरक्षा भाजपा एनडीए सरकार के लिए सर्वोपरि है। वहीं संवेदनशील मामले में कांग्रेस जिस तरह की बयानबाजी कर रही है वो भी आपको याद रखना है। कांग्रेस जिस तरह के बयान दे रही है वो खतरनाक है। कांग्रेस चाहती है कि खाड़ी देशों में रहने वाले करीब 1 करोड़ भारतीयों की जिंदगी खतरे में पड़ जाए और फिर कांग्रेस इसका सियासी फायदा उठा सके। पंतप्रधान हे भाषणामधून लोकांमध्ये भीती निर्माण करतात आणि नंतर सांगतात की पॅनिक होऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका। अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे। तर इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मात्र स्पष्ट केलं आहे। स्वतःच प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये वक्तव्य केलं की कोरोनासारखी परिस्थिती होणार, म्हणजे लोकांना त्यांनी पॅनिक केलं। आता सांगतात पॅनिक होऊ नका आणि अफवा होऊ नका। गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, याचं शॉर्टेज सुरू झालेलं आहे। महिनोमहिने लोकांना गॅस मिळत नाही, ही तेवढी वस्तुस्थिती आहे। जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडली पाहिजे। नुसतं पॅनिक होऊ नका असं सांगण्यापेक्षा जी काही स्थिती आहे त्या स्थितीशी अवगत केलं पाहिजे, कारण की प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीच्या पुढे जावंच लागणार आहे। पण जी काही परिस्थिती आहे ती अजून देशाच्या जनतेसमोर येऊन नाही राहिलेली आहे। सरकार म्हणतं की आमचा जो साठा भरपूर आहे, पेट्रोल डिझेल आहे, गॅस आहे, मग वास्तविकता काय ते लोकांच्या समोर मांडली पाहिजे। कोणी अफवा पसरवू नये। ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे। पण तरी काही लोक अफवा पसरवत होते। आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.